ಮಟ್ಟದ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಗಳು ಉದ್ಘಾಟನೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. जोरदार तालियों के साथ आज के इस मजेदार चौपाल ओके सर। सभी को नमस्कार। मैं बेलगावी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे एसोसिएशन के सेक्रेटरी जितेंद्र काफिकर आज दिनांक 20-21 केपी सेटल हॉल बेलगाम कर्नाटक में 6वां राष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजन किया है। इस कंपटीशन के अंदर भारत के देश से और कर्नाटक राज्य से विविध भाग से 1300 बच्चे यहाँ पर समावेश हुए हैं। इस कंपटीशन हर साल हम लोग बेलगाम के अंदर मनाते हैं। इस बार स्पेशली पंजाब, हरियाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र इस क्षेत्र से कराटे प्रदर्शन अपना करने के लिए यहाँ पर आए। इसी तरह से जीतने वाले बच्चों के लिए हमारे बेलगाम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे एसोसिएशन से उनको रहने का प्रोविज़न किया है, लॉजिस किया है, साथ में उनका खाना पीने का इंतज़ाम किया है। इसी तरह से जो बच्चों को जीतने वाले बच्चों को मेडल सर्टिफिकेट्स के अवार्डिंग मेडल सर्टिफिकेट्स किया है। साथ में स्पेशल इवेंट चैम्पियन ऑफ चैम्पियन इंडिया के अंदर पहली बार हो रहा है, जो कैश प्राइज़ में हो रहा है। वो ओपन वेट कैटेगरी है जो 25,000 रुपये बॉयज़ में है, 25,000 गर्ल्स में है। साथ में ही बेलगाम के मान शान, बेलगाम के मानकरी, बेलगाम के चैम्पियन ऑफ चैम्पियन के लिए भी 10,000 रुपये हम लोग कैश प्राइज रखे हैं। ये कॉम्पिटिशन कुछ है क्या सर? एंट्री फी वगैरह? हाँ, इस कराटे कंपटीशन के लिए प्रवेश फी भी हम लोग रखे हैं और साथ में बच्चों का ज़्यादा फैसिलिटीज़ के ऊपर ज़्यादा गौर करके हम लोग करने की कोशिश कर रहे हैं। टोटल कितने बच्चे पार्टिसिपेट किए हैं और कितने आप उनको बख्शिश दिए प्राइस? आज के तारीख में 20 तारीख के लिए 650 बच्चों का आज अंडर 14 कंपटीशन चल रहा है। कल 21 तारीख को 650 बच्चों का एंट्री एनरोलमेंट हुआ है। टोटली 1,400 स्टूडेंट्स आर अराइवल इन बेलगावी डिस्ट्रिक्ट। ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ 6ನೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಸುಮಾರು 1400 ಹುಡುಗರು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 14 ವರ್ಷ ಕೆಳಗಡೆ ನಮ್ಮ ಬಾಲಕಿಯರ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಈ ಸ್ಪರ್ಧೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಊಟ ಆಹಾರಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೆದ್ದಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಮೆಡಲ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಆಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಆಡಲಿಕ್ಕೆ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯದಿಂದ ಎಲ್ಲ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧಕರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹರಿಯಾಣ, ಪಂಜಾಬು, ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು AP ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಟೀಮು, ಮೈಸೂರು ಟೀಮು, ಈಗ ಹಲವಾರು ಟೀಮ್ಗಳು ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯಿಂದ ಒಂದು ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತೇವೆ. ಈ ಕರಾಟೆ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸು ಮುಂದೆ ಬೆಳಿಬೇಕು, ಮುಂದೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟ ಹಾಗೂ ವರ್ಲ್ಡ್ ಕರಾಟೆ ಫೆಡರೇಷನ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಂತ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ 2 ಮಕ್ಕಳು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಒಂದು ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್ ಇದೆ. 2 ಗರ್ಲ್ಸ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆದ 2 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ WKF ಮ್ಯಾಚಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಟೈಪು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊಸ ಈ ಆಟಗಳು ನಿಯಮಗಳನ್ನು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚ್ಚ ಮಟ್ಟದ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಭರ್ಜರಿಯಾಗಿ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಇದರ ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು.
ರಿಸಲ್ಟ್ ಯಾರೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ಇನಾಗ್ರಲ್ ಆದ್ಮೇಲೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಯಾರು ಮಕ್ಕಳನ್ನ ಸ್ಟೇಜಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. जजेस प्लीज विनर्स के लिस्ट ऑफ इनॉग्रेशन के बाद